मराठा आरक्षणाबाबत मी अडथळा आणला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. तडक राजीनामा देऊन राजकारण सोडेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर. रामदास कदमांचं वागणं कोणत्या युती धर्मात बसतं? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल. तर आम्हालाही भावना आहेत, कदमांचा इशारा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी फ्रंट सीटवर. नवाब मलिकही दादांच्या व्यासपीठावर दिसणार. राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्डपुरते मर्यादित. संजय राऊतांची टीका. पराभवाच्या भीतीनं महायुती निवडणुका लांबणीवर टाकतीये असाही आरोप. मोदी बोलतात एक करतात एक. शरद पवारांची टीका. राष्ट्रपती राजवट लागणार का, हे निवडणूक आयोगाला विचारण्याचा सल्ला. आमदार भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांधली राखी. तर सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर रक्षाबंधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात. 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मंत्री सुरेश खाडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. जालन्यातल्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर जयंत पाटील संतापले. रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा धंदा चालवलाय का असं म्हणत गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावलं. आयएएसच्या जागा रिक्त असताना कंत्राटी पद्धतीनं जागा भरण्याचा केंद्राचा निर्णय मूर्खपणाचा कळस. रोहित पवारांची टीका. जवळच्या गुजराती लोकांना मोठ्या पदावर नेमण्याचा डाव असल्याचा आरोप. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाची कोर्टात धाव. अटकच बेकायदेशीर असल्याचा कांगावा. 21 तारखेला होणार सुनावणी. पालघरमध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना महिला पोलिसांकडून हेल्मेटची ओवाळणी. 600हून अधिक हेल्मेटचं वाटप. विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुणीही पैसे देऊ नये. पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन. ठाण्याच्या भाविकाला 4000 रुपये मागितल्याच्या एबीपीच्या बातमीनंतर विश्वस्तांना जाळ. आणि आज तिसरा श्रावणी सोमवार. राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.